नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक 2 जी 2017ला झाली होती त्यामधील मराठी विभाग पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न होता बघा, नदी पलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. रान कसे आहे? हिरवे. तर हिरवे हे काय झालं? विशेषण आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आधीमध्ये मराठीचे एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते प्रश्नपत्रिका 2 मध्ये. तर तिसऱ्या नंबरला परत मराठीचा प्रश्न आला बघा, पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पारा चढणे म्हणजे खूप रागवणे. त्यानंतर खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर तबल. तबल हा अशुद्ध शब्द आहे. तल्लख, तऱ्हा, तल्लीन हे शुद्ध शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 54 नंबरला आहे, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? आईने स्वयंपाक केला, आईने स्वयंपाक शिजवला, आईने स्वयंपाक बनवला, आईने स्वयंपाक रांधला. तर योग्य वाक्य आहे शुद्ध आईने स्वयंपाक केला. पर्याय क्रमांक 1. 64 जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा. तर जगत अधिक नाथ अशी याची फोड होते. पर्याय क्रमांक 1. तर त या वर्गातील अनुनासिक येते. तर पाहायचं कसं जगन्नाथ, जगत अधिक नाथ होते. तर फोड करताना काय होते की त्या जगत अधिक नाथ त वर्गातील अनुनासिक त्याचा काय संधी बनवताना होते. या नियमानुसार ते काय आहे की पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. यासाठी संधीचे सर्व नियम आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. आधी जन्मलेला अग्रज. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? तो पुरुष आहे, ती स्त्री आहे, ते एकत्र आहेत, त्या मुली आहेत. तिथं त्या मुली आहेत पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे अशुद्ध वाक्य आहे. डावलणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? डावलणेच्या विरुद्ध सामावणे. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक 3 हेचा योग्य पर्याय आहे. गिऱ्हाईक. पर्याय क्रमांक 3. पहिली विलांटी आणि ई ही दुसरी येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच याचं योग्य उत्तर आहे. नामांकित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नामांकितच्या विरुद्ध कुख्यात. पर्याय क्रमांक 1. पुढील जोडशब्द पूर्ण करा. दाना, पाणी. पर्याय क्रमांक 3. इथं 2 नंबरला पण पाणी आहे, पण हा शुद्ध शब्द नाही आहे. शुद्ध शब्द आहे 3 नंबर पाणी आणि तो त्याचा जोडशब्द आहे. खालीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा. कोल्हा, मांजर, गाय, बकरी. तो कोल्हा, ते मांजर, ती गाय, ती बकरी. म्हणजे तो पुल्लिंग शब्द. पर्याय क्रमांक 1 तो कोल्हा. म्हण पूर्ण करा. उथळ पाण्याला खळखळाट पार. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गारठाचा समानार्थी होणार थंडी. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील मराठी विभाग पाहिला. तर हे आधीमध्येच प्रश्न विचारतात, सलग एकाच भाषेचे प्रश्न येत नाहीत. तर पहा, अशा प्रकारे इथून आपण हे प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील मराठी विभाग पाहिला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.